हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. हा जो क्लास आहे, हा क्लास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे जे विद्यार्थी जॉब करतात, जे विद्यार्थी कॉलेजला आहे सध्या, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी गृहिणी म्हणून काम करतात. ऍक्च्युली हे जे सगळा हा जो वर्ग आहे यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आहे ती वेळ आहे. त्यांच्याकडे वेळ कमी असतो आणि एमपीएससीचा राज्यसेवेचा अभ्यास करण्याची जी आकांक्षा आहे ती काय आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. ठीक आहे, जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांना जॉबची जी रियालिटी आहे ती माहीत झालेली असते. त्यांचे स्वप्न जे आहे ते मोठे असतात, परंतु वेळेची समस्या असते. गृहिणींसाठी सुद्धा तीच समस्या असते. आणि जे कॉलेजचे विद्यार्थी आहे तर त्यांना ऑफलाईन क्लास जो आहे तो लावायचा नसतो किंवा ते लावू शकत नाही, परंतु ते ऑनलाईन क्लास जे आहेत ते करू शकतात. कॉलेज करत असताना तुम्ही अभ्यास करू शकता. तर ह्या तीनही वर्गांसाठी नेमका अभ्यास कसा केला पाहिजे, वेळ कसा वाचवला पाहिजे, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा करता आला पाहिजे, कोणते रिसोर्सेस वापरले पाहिजे, प्रॉपर प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, हे सगळं आपण या क्लासमध्ये डिस्कस करणार आहे. म्हणजे तुम्ही जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न तुम्ही आता ज्या स्टेजला आहे तिथे राहून सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता. परंतु तुम्हाला एक स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. ते कसं करायचं हे आपण या सेशनमध्ये पाहणार आहे. ठीक आहे, तर चला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, माझं जे नाव आहे ते आहे वैभव राऊत. मी गेल्या अनेक वर्षापासून एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत आहे. 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहे ते क्लास 1 म्हणून सिलेक्टेड झालेले आहे. ठीक आहे, पुढचा नंबर कदाचित तुमचाही असू शकतो. बघा, सगळ्यात पहिला महत्वाचा जो मुद्दा आहे तो काय आहे, की सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. ठीक आहे, जर तुम्ही प्लॅन तयार करण्यामध्ये फेल झाला तर तुम्हाला पुन्हा पुढच्या वर्षी तयारी करणं गरजेचं आहे. म्हणून प्लॅनच आपण असा केला पाहिजे की जेणेकरून एका वर्षामध्ये आपला अभ्यास जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने संपला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाण्याच्या पूर्वी काही महत्वाच्या गोष्टी, की जर तुम्ही 2026च्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी 2 ऑप्शनल घेऊन आलेलो आहे. एक ऑप्शनल आहे इतिहास आणि दुसरा आहे पॉलिटिकल सायन्स. दोन पैकी तुमचा कोणताही ऑप्शनल असेल तर तुम्ही आपल्या ठिकाणी लावू शकता. ऑप्शनल लावण्यासाठी तुम्हाला आपला हा जो मोबाईल नंबर आहे जो मी तुम्हाला देणार आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. राज्यसेवा 2026 साठी आपल्याकडे स्पेशल बॅच आहे, लाईफ टाईम बॅच सुद्धा आहे. तुम्ही 5 वर्षापर्यंत ह्या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला मिळेल. ठीक आहे, तुम्ही तुमच्या वेळेवर हे लेक्चर करू शकणार आहे. प्रत्येक विषयाचे प्रॉपर लेक्चर तुमच्यासाठी होणार आहे. प्रत्येक विषयाची जी बुक्स आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. कंबाईनची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. एक नवीन कार्यक्रम आपण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. हे 18 प्रकारचे जे बुक्स आहे ते प्रत्येक टॉपिक आपण कव्हर केलेला आहे तो तुम्हाला फ्रीमध्ये घरपोच मिळणार आहे तुमच्या ऍड्रेसवरती. आणि एक नवीन प्लॅन आम्ही तुमच्यासाठी आणलेला आहे. तो जो प्लॅन आहे त्याचं नाव आहे गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम. जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही भरलेली जी फीज आहे ती 100% तुम्हाला परत मिळणार आहे. ठीक आहे, तर ही जी फीज आहे ही फी तुम्हाला 100% परत मिळणार आहे. पण ती कोणत्या कंडिशनमध्ये मिळणार आहे, की जर आम्ही तुम्हाला जो कोणताही प्लॅन तयार करून देऊ त्या प्लॅनच्या 90% जरी गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर आणि तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला ही फी परत मिळेल. आणि जर तुम्ही फक्त पूर्व परीक्षा जरी पास केली, तुम्ही फक्त पूर्व परीक्षा जरी पास केली 2026ची तर 1,00,000 रुपयाचं जे प्राइस आहे हे प्राइस तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, परंतु तुम्हाला आम्ही जो कोणताही प्लॅन देणार आहे, आम्ही तुम्हाला जे टास्क देणार आहे ते तुम्हाला कंप्लीट करणं आणि तेही वेळेत कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. कारण आपला उद्देश काय आहे की तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि त्यासाठीच आपण हा प्लॅन तयार केलेला आहे. तर तुम्ही कुठलीही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता. बॅच जॉईन करण्यासाठी आपला हा जो मोबाईल नंबर आहे 9307814586 हा आपला मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा. तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट तर मिळेलच, परंतु तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा ऍडमिशन घेता येणार आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. चला सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यांवर आपण डिस्कस करूया. पहा, लक्ष द्या. जॉब करणारे जे विद्यार्थी आहे किंवा गृहिणी जे आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी समस्या जी असते ती असते वेळ. ठीक आहे, त्यांच्याकडे वेळ कमी असतो आणि त्यांचा अभ्यास मात्र तेवढाच असतो. मग या गोष्टी ज्या आहे याला मॅनेज करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे ते सगळे पॉईंट एका पाठोपाठ एक आपण डिस्कस करू. ठीक आहे, पहिलं ब्रेन स्लॉट थेरपी जी आहे ती तुम्ही वापरली पाहिजे. म्हणजे ती नेमकी कशी असते बघा, तुमचा मेंदू दिवसभरात फक्त 2 वेळा पीक फोकस मोडमध्ये असतो. बघा, अभ्यास करणे ही जी पद्धत आहे ना ती काही फक्त घेतले पुस्तकं बाजारातून आणले आणि डायरेक्ट पुस्तकावर तुटून पडलं असा अभ्यास होत नसतो. एमपीएससीचा अभ्यास हा तुमच्या ग्रॅज्युएशन पेक्षा खूप वेगळा असतो. तिथे तुम्हाला डोक्याने अभ्यास करायचा असतो.
ठीक आहे. त्याचं तुम्हाला स्मार्ट जे मॅनेजमेंट आहे अभ्यासाचं ते तुम्हाला करणं गरजेचं असतं. तुमची कॉम्पिटिशन कोणासोबत आहे? तर जे विद्यार्थी पूर्ण वेळ अभ्यासाला देत आहेत त्यांच्यासोबत तुमची कॉम्पिटिशन आहे. मग त्यांना जर तुम्हाला मागे टाकायचं असेल तर ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर प्रत्येक व्यक्तीचा जो मेंदू आहे त्याचा जो स्टडी आहे तो आपण व्यवस्थित केला पाहिजे. 2 वेळा आपला मेंदू पीक मोड फोकस मोडमध्ये असतो. ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्ही अवघड विषय जे आहे ते अवघड विषय तुम्ही घेतले पाहिजे. एखाद्याला हिस्ट्री अवघड वाटू शकतो, एखाद्याला सायन्स वाटू शकतो, एखाद्याला इथिक्स वाटू शकतो. जोही तुम्हाला अवघड वाटेल तो त्या पीक मोडमध्ये तुम्ही घेणे आवश्यक आहे. ठीक आहे. दुसरा, उरलेला वेळ जो आहे तो तुम्ही हलक्या विषयांसाठी ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही. उदाहरणार्थ मला इतिहास आवडतो. मी कधी कुठेही बसलो तरी मी इतिहास सहज वाचू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन जे आहे ते करू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे महत्वाची. ठीक आहे. कारण ह्या टिप्स खूप महत्वाच्या आहेत. दुसरं, ऑफिस कॉलेजला जाताना 30 ते 40 मिनिटं खर्च होत असतात. ठीक आहे. तुम्ही ट्रेनने जात असेल, तुम्ही मेट्रोने जात असेल, तुम्ही बसने जात असेल, तुम्ही कारने जात असेल, तर त्याच्यामधला जो वेळ आहे त्या वेळामध्ये तुम्ही ऑडिओ लेक्चर्स जे आहेत ते ऐकू शकता. या ठिकाणी आपला क्लास जो आहे तो क्लास तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरेल. कारण आपला क्लास हा तुम्ही लाईव्ह पण अटेंड करू शकता. लाईव्ह अटेंड नाही करू शकला तर तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा त्याच्या ऐकू शकता तुमच्या वेळेवर. ठीक आहे. मग तुम्ही क्लास कसा करायचा आहे? तर तुम्हाला जो मोकळा वेळ मिळणार आहे त्या मोकळ्या वेळेमध्ये तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. आणि उरलेला जो क्लास तुमच्या जॉबचा टाइम असेल किंवा तुमचा स्वयंपाक करतानाचा टाइम असेल किंवा कॉलेजमधला तुमचा वेळ असेल तर त्या वेळेवर तुम्ही हे जे लेक्चर आहे आपले ते तुम्ही ऐकू शकता. याच्यामध्ये तुमचा जो लेक्चर ऐकण्यासाठीचा जो वेळ आहे तुमचा तो तुम्हाला इथे युटिलाइज करता येईल. ठीक आहे. हे रोज केलं जर समजा तुम्ही तर वर्षभरात 200+ तास जे आहे ते तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे विचार करा की जो रेग्युलर अभ्यास करणारा विद्यार्थी आहे तो जर 8 तास अभ्यास करत असेल तर 7 दिवसामध्ये तो किती तास अभ्यास करेल? 56 आवर्स अभ्यास करेल. ठीक आहे. 8×7=56. तुम्हाला रोज 4 ते 6 तास मिळत असेल. ठीक आहे. तर तुमचा अभ्यास किती असेल? 7×4=28 आणि इथे किती असेल? 7×42. मग आता हे 56 किंवा हे 42, हे 56 किंवा हे 28 जे आहे तर हा डिफरन्स कसा भरून काढता येईल आपल्याला? तर हे जे 200 तासपेक्षा जास्त वेळ आपल्याला जो एक्स्ट्रा मिळत आहे तर तो डिफरन्स आपल्याला इथे भरून काढता येईल. दुसरा जो डिफरन्स आहे तो आपल्याला कसा काढता येईल की तुमचा सुट्टीचा जो दिवस असतो, उदाहरणार्थ शनिवार आहे हा आपल्याला सुट्टीचा दिवस असतो किंवा रविवार आहे हा आपल्यासाठी सुट्टीचा दिवस असतो. हा तुम्ही कोणालाही देऊ नका. जर तुम्ही राज्यसेवा परीक्षेची तयारी करायचं ठरवलं असेल तर तुमचा वेळ तुम्ही कोणाला द्यायलाच नाही पाहिजे. तो स्वतःसाठी युटिलाइज करा. तुम्ही टार्गेट ठेवा की या 1 वर्षामध्ये माझा अभ्यास जो आहे तो पूर्णपणे संपला पाहिजे. त्यानंतर मग समजा 1 वर्षात परीक्षा तुम्ही पास व्हाल, जर नाही झाला तर पुढच्या वेळेस तुम्हाला अभ्यास करताना त्याच्यापेक्षा हाफ टाइमच जो आहे तो द्यावा लागेल कारण तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला असेल. बरोबर आहे की नाही? तर शनिवार आणि रविवारचा जो वेळ आहे ना तुम्हाला दिवसाचे जेवढे वेळ मिळतात त्याच्यामध्ये मॅक्सिमम वेळ तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि ही जे डिफरन्स आहे इथे जे 56 तासापेक्षा कमी आहे हे डिफरन्स तुम्ही शनिवारी आणि रविवारी अभ्यास केल्यावर तुम्ही भरून काढू शकता. म्हणजे जो रेग्युलर अभ्यास करणारा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला मिळणारा वेळ आणि तुम्हाला मिळणारा जो वेळ आहे याच्यामध्ये काहीही फरक राहणार नाही आणि तुमचं कॉम्पिटिशन आपोआप कमी होईल. ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्ही 100% केली पाहिजे. माझा एक मित्र होता तो डेप्युटी सीईओ आहे जिल्हा परिषदचा. तो शाळेमध्ये शिक्षक होता. तर तो काय करायचा त्याच्या मायक्रो नोट्स बनवायचा. त्या काळामध्ये ऑनलाईन म्हणजे इथून 5 वर्षाच्या आधी ऑनलाईन सेक्टर तेवढं डेव्हलप नव्हतं. तर तो शाळेमध्ये जायचा आणि त्या मायक्रो नोट्स तो रीड करायचा, त्याची रिव्हिजन करायचा. ठीक आहे. आपण टाइमपास करतो तर तो टाइमपास जो आहे तो तुम्ही इथे भरून काढू शकता. ठीक आहे. तर हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा जो आहे की मिरर रिव्हिजन टेक्निक जी आहे ती तुम्ही केली पाहिजे. कसं? एखादा विषय वाचल्यानंतर आरशासमोर स्वतःला समजावून सांगा. बऱ्याच विद्यार्थ्यांची ही समस्या असते की ते खूप वेळा रिडिंग करतात, लक्षात नाही राहत. त्याचं अनेक कारण असू शकतात. तुम्ही वाचलेलं लक्षात न राहण्याचं पहिलं कारण जे आहे की त्यावर तुम्ही इमेज जी आहे ती इमेज तयार केलेली नसते. ज्या गोष्टीची इमेज आपण तयार करू शकत नाही ती गोष्ट आपण लक्षात नाही ठेवू शकत. गणितीय आकडे आपण लक्षात ठेवू शकतो का? नाही, कारण त्याची इमेज नाही बनत. पण एखादा प्रसंग सांगितला तर लक्षात राहतो. तर तुम्ही जे काही वाचत आहात त्याचं व्हिज्युअलायझेशन करा, डोळ्यासमोर त्याचं चित्र उभं करा. ठीक आहे. दुसरा जो आहे त्याच्यावर जास्तीत जास्त रिव्हिजन करा. ही रिव्हिजन कशी असेल तर त्याच्यावरचे प्रश्न जे आहे MCQ तुम्ही जास्तीत जास्त वेळा सॉल्व्ह करा. आणि तिसरी जी टेक्निक आहे ती गोष्ट तुम्ही कोणाला तरी सांगा. पण तुमच्याकडे जर कोणी सांगायला नसेल किंवा सांगायला गेलो तर भरकटण्याची चान्सेस जास्त राहते. तर अशा वेळेस तुम्ही स्वतः आरशासमोर उभे राहा.
तुम्ही स्वतःला ती गोष्ट सांगा. हे काही विद्यार्थ्यांना लागू पडेल, काही विद्यार्थ्यांना लागू नाही पडणार. ओके, याच्यामुळे काय होईल की ही गोष्ट जी आहे ती तुमच्या दीर्घकालीन लक्षात राहते. उदाहरणार्थ, प्लासीची लढाई आहे. या प्लासीच्या लढाईमध्ये सिराजुद्दौला कोणत्या बाजूने होता, रॉबर्ट क्लाइव्ह कोणत्या बाजूने होता, त्यानंतर मीर जाफर कुठे उभा होता, तो कोणाच्या बाजूने होता, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी कोणाच्या बाजूने युद्धात उतरली होती, हे तुम्ही सांगू शकता. सांगितल्याने त्या गोष्टी लक्षात राहते. तर ही एक थेरपी आहे, ही एक थेअरी आहे की ज्याला तुम्ही लक्षात ठेवू शकता, तुम्हाला मदत होईल. पुढची, लॉक स्क्रीन नोट्स वापरा. याने तुमची बचत होईल. मी वेळेवरच बोलत आहे बरं का, वेळेवर बोलत आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तर तो वेळ कसा वाढवला पाहिजे हे मी तुम्हाला सांगत आहे, आणि तुमचं कॉम्पिटिशन कसं कमी करू शकतो ते मी तुम्हाला सांगत आहे. बघा, तुमचा मोबाईल जो आहे तो तुम्ही अनेक वेळा पाहता, अनेक वेळा. तर तुम्ही काय करा की तुमचा जो डेटा आहे, तुम्ही जो रीड करत आहे, त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्ही मोबाईल ओपन कराल तेव्हा तेव्हा ते तुमच्या डोळ्यासमोरून जातं, आणि ते जितक्या वेळा जास्त डोळ्यासमोरून गेलं तेव्हा ते तितकं दीर्घकालीन स्मरणामध्ये राहतं. तर त्याचा तो तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. त्यानंतर टॉपिक लिंकिंग स्ट्रॅटेजी जी आहे ती तुम्ही वापरली पाहिजे. ठीक आहे. मग टॉपिक लिंकिंग स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकं काय? वेळ कमी करण्यावरच बोलतोय सध्या मी. पॉलिटी आणि इकॉनॉमीमध्ये फायनान्स कमिशन जे आहे ते कॉमन आहे. हिस्ट्री आणि कल्चर हे कॉमन आहे. जॉग्राफी, एन्व्हायरमेंट कॉमन आहे. ओके. तर विषयांमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या समान आहे. त्याचा वेगवेगळा अभ्यास करायची गरज नाहीये, ते एकच करा आणि त्याचा अभ्यास जो आहे तो सुरू करा. ठीक आहे. त्यानंतर स्टडी कॅन्डल रूल जो आहे तो तुम्ही वापरला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुमचं वातावरण वगैरे चांगलं ठेवणं, काही लोकांना त्या गोष्टी ज्या आहेत त्या आवडत असतात. ठीक आहे. त्यानंतर वन पेज रूल. वन पेज रूल म्हणजे काय? तर बरेचसे विद्यार्थी असे असतात की जे नोट्स बनवतात. मग तुम्ही नोट्स तयार केला पाहिजे का? तर माझं वैयक्तिक ओपिनियन आहे की जे जॉब करणारे स्टुडंट आहे त्यांनी मायक्रो नोट्स बनवल्या पाहिजे, खूप मोठ्या नोट्स नाही बनवल्या पाहिजे. मग ह्या मायक्रो नोट्स कशा तयार होईल आपल्या? तर पहा, नोट्स तयार करण्याची एक मेथड असते. ती मेथड कशी आहे? एक रिडिंग आपलं झालं की लगेच तुम्ही नोट्स बनवता, असं नका करू. एक रिडिंग झाल्याबरोबर जर तुम्ही नोट्स बनवल्या ना की त्या नोट्स खूप मोठ्या तयार होतात. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा की तुमची 3 रिडिंग होऊ द्या. ठीक आहे. त्याच्यावरचे प्रॉपर क्वेश्चन जे आहे ते तुम्ही सोडवा. 3 रिडिंग झाल्यानंतर तुम्ही नोट्स बनवा. त्यावेळेस तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या खूप शॉर्ट नोट्स तयार होईल. कारण फार कमी अशा गोष्टी असेल की ज्या तुमच्या लक्षात राहत नसेल आणि इम्पॉर्टंट असेल. तर अशा जर शॉर्ट नोट्स तुम्ही बनवल्या तर मी सांगतो तुम्हाला की 10 पेजेसच्या नोट्स ह्या एकाच पेजवर बनतात. मग 10 पेज वाचायची गरज आहे का? नाही, एकच पेज वाचायची गरज आहे. मग हे एक पेज जे आहे ते तुम्ही कॅरी करू शकता, तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही ते रिवाईज करू शकता. याने तुमचा जो वेळ आहे तो वेळ तुमचा नक्की वाचेल. ठीक आहे. ओके. त्यानंतर पुढे डिजिटल डिटॉक्स विंडो, म्हणजे रोज किमान 45 मिनिटं नो मोबाईल. तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? मोबाईल. कॉलेजच्या पोरांचा मोबाईल, जॉबवरच्या लोकांचा मोबाईल. तर तुम्ही काय करा की जेव्हाही तुम्ही अभ्यास करत राहाल तेव्हा मोबाईल स्विच ऑफ करून टाका. मोबाईलचा एकदा जरी रिंग वाजली, तुम्हाला फोन आला, तर तुम्ही डिस्टर्ब होता, डिस्ट्रॅक्ट होता. ठीक आहे. यात तुमचा प्रचंड वेळ निघून जातो. तुम्ही एकदा एखाद्या वेळेस एक्सपेरिमेंट करून बघा की तुम्ही मोबाईल चालू ठेवा, अभ्यास करा, आणि मोबाईल बंद करून अभ्यास करा. तुम्हीच ठरवू शकता की तुम्हाला त्याचा किती फायदा होईल. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर वन बुक पॉलिसी. आता बऱ्याच वेळा काय होतं ना की एमपीएससीची तयारी करणाऱ्या पोराला असं वाटतं की माझ्याकडे खूप सारे पुस्तकं असले पाहिजे. त्याला ग्रंथालय उघडायचं असतं. तुम्हाला ग्रंथालय उघडायचं आहे का? नाही. आपण काय करायचं आहे? एक विषय, एक बुक. जर तुम्ही मल्टिपल बुक्स घेतले तर मला जास्त मार्क मिळेल असं काही नसतं बरं का. बघा, ब्रुस ली काय म्हणतो की मला त्या लोकांची भीती वाटत नाही ज्यांच्याकडे 1000 गोष्टी आहेत, 1000 टेक्निक आहेत. मला त्या माणसाची भीती वाटते, मला त्या कॉम्पिटिटरची भीती वाटते की ज्याने एकाच गोष्टीची 1000 वेळा प्रॅक्टिस केलेली आहे. तुम्हाला 10 बुक्स एक वेळा रीड नाही करायचे आहे. तुम्हाला एक बुक 10 वेळा रीड करायचं आहे. एक बुक किती वेळा रीड करायचं आहे? 10 वेळा एक बुक रीड करायचं आहे. असं केल्याने काय होईल? तर बघा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पुस्तक वाचता तेव्हा त्या पुस्तकातल्या काही गोष्टी तुमच्या लक्षात राहतात. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा पुस्तक वाचता तेव्हा त्या पुस्तकातल्या काही गोष्टी लक्षात राहतात. एका रीडिंगमध्ये तुम्हाला काय कोणालाच त्या गोष्टी लक्षात राहू शकत नाही. माणसाची मेमरीज तशी बनलेली आहे, एखादाच त्याला अपवाद असू शकतो. म्हणून कोणतंही पुस्तक जे आहे ते तुम्ही 3 ते 4 वेळा रीड केलंच पाहिजे. त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही सोडवलेच पाहिजे. 3 रीडिंग झाल्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शॉर्ट नोट्स आहे त्या तुम्ही काढल्या पाहिजे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जेवढे विषय आहे तेवढेच बुक्स तुम्ही यूज करा. माझं तर रिकमेंडेशन तुम्हाला आहे की जर तुम्ही एमपीएससीची तयारी करत असाल तर 10 बुक्सपेक्षा जास्त बुक्स तुम्ही घेतलेच नाही पाहिजे.
फार फार झालं तर 12, 10 ते 12 बुक्स मध्ये तुमचा पूर्ण अभ्यास होतो. त्याच्या पलीकडे पुस्तक घ्यायची काही गरज नाहीये. कळलं? येस. तर हा मुद्दा लक्षात आला. व्हेरी गुड. याच्यामुळे काय होईल की तुमचा जो वेळ आहे तो वेळ तुमचा प्रचंड प्रमाणामध्ये वाचेल. चांगले दर्जेदार पुस्तक घ्या. पुस्तकांसाठी एक प्रॉपर जो सेशन आहे ते आपण घेतलेला आहे की कोणत्या विषयासाठी कोणते पुस्तक आपण वापरले पाहिजे. ठीक आहे. जास्त पुस्तक घेतले तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल, गोंधळ जो आहे तो तुमचा प्रचंड वाढेल. त्यानंतर अभ्यासाची जी स्ट्रॅटेजी आहे ती कशी असली पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये वेळ वाचवणे पण आहे आणि चांगला अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी आहे. पहा, 90 मिनिट डीप फोकस ब्लॉग्स जे आहेत ते असतात. म्हणजे कसं आहे की आपण काय करतो, एकदा बसलो की 4-4 तास अभ्यास करतो, पण आपण कधी मेंदूच्या शास्त्राचा अभ्यास केलेला नसतो. आपला जो माइंड आहे ना तो 1 किंवा जास्तीत जास्त 1.5 तास अशा पद्धतीने वर्क करतो. बघा, तुमचा जो माइंड आहे तो असा असा जातो आणि एका पीक पॉइंटला राहतो. इथे तुमचा अभ्यास जो आहे तो अतिशय जोरदार होतो. त्यानंतर मेंदू थकायला सुरुवात होते आणि तो डिक्लाइन व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही काय करता, इथे सुद्धा तुमचा अभ्यास कंटिन्यू चालूच ठेवता. तर ही जी गॅप आहे ही गॅप तयार होते. तुम्हाला वाटते की मी 4 तास बसलो, पण ते 4 तासाचा किती चांगलं युटिलायझेशन तुम्ही केलं आहे हे याचं मूल्यमापन तुम्ही नाही करू शकत. म्हणून कधी लक्षात ठेवा की 1.5 तास अभ्यास केल्यानंतर तुम्ही थांबा, 5 मिनिटं गॅप घ्या. त्यावेळेस मोबाईल ऑन करू नका, काहीच करू नका, शांत राहा, शांत पडून राहा, कोणताही विचार करू नका. पुन्हा तुमचा जो माइंड आहे तो रिफ्रेश होतो आणि पुन्हा तुम्ही 1.5 तास बसू शकता. मग जर तुम्हाला 6 तासाचा जर वेळ मिळत असेल तर 1.5 तासाचे स्लॉट तयार करा आणि या प्रत्येक 1.5 तासामध्ये 5-5 मिनिटाचा गॅप ठेवा. याच्यामुळे तुम्ही अतिशय चांगला इफेक्टिव्ह अभ्यास करू शकता. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की मी आज 8 तास अभ्यास करणारच. अरे तू 8 तास अभ्यास कशाला करतो? तू 8 तास चांगले युटिलाइज कर. बरोबर. जर कंटिन्यू अभ्यास करत बसला तर तुम्ही कदाचित 50 पेजेस वाचाल, पण या 50 पेजेस मधला डेटा जो आहे तो तुमच्या डोक्यामध्ये राहणार नाही. पण अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर हेच 50 पेजेस मधला मॅक्सिमम डेटा तुम्ही डोक्यात ठेवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. हे एकदम बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे की तुमचा जो वेळ कमी आहे या कमी वेळामध्ये चांगला अभ्यास कसा करू शकतो त्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगत आहे. ठीक आहे. येस. याच्यामुळे काय होईल की तुमचा जो माइंड आहे तो तुमचा माइंड अजिबात थकणार नाही. यानंतर पुढच्या महत्वाच्या गोष्टी, दुसरा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सुरुवात कशी केली पाहिजे. ठीक आहे. जॉब करणाऱ्या, कॉलेज करणाऱ्या ज्या विद्यार्थी आहे किंवा गृहिणी आहे त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे. तर पहा, जे जॉब करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं राहणार आहे. ज्या गृहिणी आहे त्यांच्यासाठी थोडासा वेगळा प्लॅन असणार आहे. ठीक आहे. किंवा जो कॉलेजला जाणारा जो विद्यार्थी वर्ग आहे त्या विद्यार्थी वर्गाने थोडासा वेगळा प्लॅन करणं जो आहे तो अपेक्षित आहे. ठीक आहे. नेमकं काय काय केलं पाहिजे. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सिलेबस जो आहे तो प्रत्येकालाच डाउनलोड करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जोपर्यंत सिलेबस पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे कसं कळेल की आपला जो अभ्यासक्रम आहे तो कसा आहे, किती मोठा आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. दुसरं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस या तीनही वर्गाला करणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला अंदाजच येणार नाही की प्रश्न कसे विचारला जात आहे, मागच्या 5 वर्षाचा जो ट्रेंड आहे तो कसा राहिलेला आहे, इथून पुढे प्रश्न कसे विचारला जाऊ शकणार आहे. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही पीवायक्यूचं अनालिसिस करू शकत नाही तोपर्यंत तुमचा अप्रोच जो आहे तोच बिल्ड होऊ शकणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्याचा अप्रोच बिल्ड होणार नाही त्या विद्यार्थ्याला अभ्यास करताच येणार नाही. आणि जरी केला तरी तो चुकीच्या दिशेने केलेला असेल, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर चांगल्या दर्जाचे जे रेफरन्स बुक्स आहे हे चांगल्या दर्जाचे रेफरन्स बुक तुम्हाला घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही चांगल्या दर्जाचे रेफरन्स बुक, जे ही लिमिटेड, खूप जास्त घ्यायची नाही आहे, प्रत्येक विषयाला एकच पुस्तक घ्यायचं आहे, तेच अनेकदा वाचायचं आहे, त्याच्यावरचे मायक्रो नोट्स काढायचे आहे, त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहे, त्याच्यावरचे एमसीक्यू सोडवायचे आहे, हे तुम्हाला करायचं आहे. या 3 गोष्टी ज्या आहे त्या असल्याच पाहिजे. चौथी सगळ्यात महत्वाची गेम चेंजर जी गोष्ट आहे ती आहे कोचिंग. ठीक आहे. आता हे जे 3 वर्ग आहे हे बिगिनर्स आहेत, यांच्याकडे वेळ कमी आहे. जर तुम्ही सेल्फ स्टडी करतो म्हटलं तर होऊ शकत नाही का? होऊ शकेल, पण त्याला किती वेळ लागेल हे नाही सांगता येत. तुम्हाला ज्या दिवशी अप्रोच येईल परीक्षेचा त्या दिवसापासून तुम्ही करायला सुरुवात कराल योग्य दिशेने. पण जर दिशा सापडायला जर वेळ लागला तर मग मात्र तुमची अनमोल जी दिवस आहे ते वाया जाईल. पैशाची जी किंमत आहे ती तुमच्या वेळेपेक्षा नक्कीच कमी आहे. तुम्ही पुन्हा पैसा कमवून घ्याल,
पण जर तुमचे 1-2 अटेम्प्ट जर वाया गेले तर त्याच्यात होणारं नुकसान हे खूप जास्त असणार आहे. म्हणून जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं तर लवकर तुम्हाला दिशा सापडेल. ठीक आहे, योग्य दिशा लवकर सापडणं खूपच गरजेचं आहे. चुकलो की चुकलो मग. ठीक आहे, तर हे जे आहे हे या सगळ्यांना गरजेचं आहे. आणि या तीनही फॉर्मॅटसाठी तुम्हाला ऑनलाईन कोचिंग जास्त इम्पॉर्टंट आहे ऑफलाईन पेक्षा. ऑफलाईन मध्ये तुमचा वेळ जाणार आहे जास्त, ते तुमच्या गावामध्ये अवेलेबल असेल, चांगल्या दर्जाचं असेल तर तुम्ही लावू शकता. अदरवाईज ऑनलाईन मध्ये तुम्ही तुमच्या वेळेवर पाहू शकता. त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते अवेलेबल असतं तेही तुम्ही पाहू शकता. ओके, तर ह्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. ओके, याच्या नंतरची जी दुसरी स्टेप असणार आहे सुरुवातीची, ती तुम्ही कशी केली पाहिजे. ठीक आहे, पहा, जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर अतिशय चांगला प्लॅन जो आहे तो तुम्ही तयार करणं गरजेचं आहे. प्रत्येकाचा जो प्लॅन आहे तो वेगळा राहणार आहे. ठीक आहे, तुम्हाला एकूण वेळ किती मिळतो तो वेळ कॅल्क्युलेट करूनच तुम्हाला पुढचा प्लॅन तयार करायचा आहे. तो मी तयार करून देणार नाही, प्रत्येकाचा प्लॅन वेगळा राहणार आहे. पण मात्र मी तुम्हाला एक त्याचा ढोबळ मनाने फॉर्मॅट जो आहे तो मी तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे, मग काय केलं पाहिजे, तर येणाऱ्या 31 मे पर्यंतचा जो प्लॅन आहे तो तुमचा तयार असला पाहिजे. ठीक आहे, ह्या 31 मेचा जो प्लॅन आहे याला तुम्ही मंथली डिवाइड केलं पाहिजे. ठीक आहे, मग आता कोणता मंथ येणार आहे, मग डिसेंबर येणार आहे, मग जानेवारी येणार आहे, मग फेब्रुवारी येणार आहे, मग मार्च येणार आहे, मग एप्रिल येणार आहे, त्याच्यानंतर मे येणार आहे. ठीक आहे, प्रत्येक महिन्याला तुम्ही 4 वीक मध्ये डिवाइड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, यातला हा पहिला वीक, हा दुसरा वीक, तिसरा, चौथा, त्यानंतर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, असं वीकली तुम्ही त्याला डिवाइड करा. आणि एकदम प्रॉपर परफेक्ट प्लॅन जो बनवायचा आहे तो तुम्हाला प्रत्येक वीकचा बनवायचा आहे. ठीक आहे, पहिल्या वीकला जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर दुसऱ्या वीकचा जो प्लॅन आहे तो या वीकच्या शेवटच्या दिवशी बनलाच पाहिजे. कारण या वीकला दिलेले जे तुम्ही टार्गेट देणार आहे हे टार्गेट कंप्लीट झाले की नाही झाले हे तुम्हाला शेवटच्या दिवशी कळणार आहे. झाले तर व्हेरी गुड, पुढचा प्लॅन तयार असणार आहे. नाही झाले तर या दिवसाची जे राहिलेले टार्गेट आहे ते तुम्हाला इथे पूर्ण करावे लागतील. जर इथे नाही झालं तर इथे पूर्ण करावे लागतील. पण या वीकचं टार्गेट बिघडले तर पुढच्या वीकचे टार्गेट बिघडतील, नंतर त्याच्या पुढच्या, त्याच्या पुढच्या, त्याच्या पुढच्या, आणि हा 31 मेचा जो तुमचा अभ्यासक्रम आहे तो कंप्लीट होईल का, होणार नाही. म्हणून जॉब करणारा, गृहिणी असणाऱ्या, कॉलेजला जाणाऱ्या पोरांनी स्वतःचे टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही टार्गेट सेट नाही केले तर तुम्ही भरकटाल आणि तुमच्या आयुष्याचे वर्ष कसे वाया गेले ते कळणारच नाही तुम्हाला कधीच. म्हणून लक्षात ठेवा, एक वीक आहे, 6+1 जो फॉर्म्युला आहे तो फॉलो करायचा. 6 दिवस अभ्यास करायचा आणि 1 दिवस हा रिव्हिजनला द्यायचा. कारण रिव्हिजन हे खूपच महत्वाचं आहे. पुढे पाठ मागे सपाट काय फायदा, कितीही अभ्यास केला आठवतच नाहीये, फायदा काही आहे, काहीच फायदा नाहीये. जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करताय त्याची रिटर्न मिळाले पाहिजे, नाही तर फायदा आहे, काही फायदा नाहीये. म्हणून कधीही तुम्ही कोणत्याही वीकचा प्लॅन तयार करा, 6+1च करायचा. 6+1 पहिली रिव्हिजन आठवड्यामध्ये, कमीत कमी पहिली रिव्हिजन आठवड्यात झालीच पाहिजे. जर आठवड्यात तुमची पहिली रिव्हिजन नाही झाली, 50% जास्त पार्ट तुम्ही विसरता. जर 50% जास्त पार्ट तुम्ही विसरत आहे, तुमच्या अभ्यासाला काही अर्थ आहे का हो? काहीच अर्थ नाहीये. आणि याच गोष्टीमध्ये आपण चुकतो आणि याच्यामुळे आपला रिझल्ट येत नाही. ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आलेले नाहीये ते केवळ या गोष्टीमुळे नाही आलेले आहे. ठीक आहे, तर प्रत्येक महिन्याचा प्लॅन तुम्ही असा बनवा, म्हणजे प्रत्येक वीकचा एकदम प्रॉपर प्लॅन बनलाच पाहिजे. जर मी तुम्हाला विचारलं की काय मिस्टर किंवा काय मॅडम तुमचा पुढच्या वीकचा प्लॅन काय आहे, तर तुमच्याकडे डायरेक्ट असलं पाहिजे, सर मंडेला माझा हा प्लॅन आहे, ट्यूजडेला हा आहे, वेन्सडेला हा आहे, थर्सडेला आहे, सॅटर्डेपर्यंत मी या विषयाचा अभ्यास कंप्लीट करणार आहे. ज्या वेळेस तुम्ही असं बोलू शकाल त्याच वेळेस तुम्ही योग्य ट्रॅकवर आहे समजा, नाहीतर तुमचा अटेम्प्ट वाया गेला म्हणून समजा. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. म्हणजे प्लॅन कसा बनवायचा ते मी सांगितलंय. ठीक आहे, आता जाऊया पुढचं, की कोणते विषय घ्यायचे, कोणते विषय घ्यायचे. याचा काही असा रूल बिल नाहीये. ठीक आहे, तुम्ही कोणताही विषय घेऊ शकता. समजा XYZ नावाचा जो व्यक्ती आहे त्याला हिस्ट्री आवडत असेल, हिस्ट्री घ्या. ABC नावाची एखादी व्यक्ती आहे त्याला जॉग्राफी आवडत असेल, जॉग्राफी घ्या, कोणताही घ्या. ठीक आहे, पण मात्र अभ्यास करत असताना तुम्ही एक रूल फॉलो करा, तो म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करू नका. तुम्ही पूर्व परीक्षा जरी पास झाले तर मुख्य परीक्षा पास होऊ शकत नाही. 6 महिने पूर्वचा अभ्यास करणार, 4 महिने मुख्यचा अभ्यास करणार, हा तुम्हाला न्याय वाटतो का? मुख्य परीक्षा तर खूप मोठी आहे, प्रचंड मोठी आहे, ती पॉसिबल नाहीये. मग आपण काय केलं पाहिजे, तर लक्षात ठेवा, पूर्व आणि मुख्यचा दोघांचा एकत्रित अभ्यास केला पाहिजे. बघा लक्षात घ्या, GS1 मध्ये काय आहे, हिस्ट्री जॉग्राफी. GS2 मध्ये काय आहे, इंडियन पॉलिटी. GS3 मध्ये काय आहे हो,
इकॉनॉमिक्स आहे, सायन्स टेक आहे. ठीक आहे. मग हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक, सायन्स टेक तुम्हाला पूर्व परीक्षेला नाहीये का? पूर्व परीक्षेला सुद्धा आहे. फक्त तुम्हाला इथे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने प्रश्न विचारला जाईल, इथे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने प्रश्न विचारला जाईल. मग सोबत अभ्यास करा. डिस्क्रिप्टिव्हचा आणि ऑब्जेक्टिव्हचा, प्रिलिम आणि मेन्सचा सोबत अभ्यास करा. डेटा तर सेमच राहणार आहे, त्यातलेच प्रश्न विचारला जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह काढून, आणि त्याच्यावरच डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न विचारला जाणार आहे. मग अभ्यास करत असताना डिस्क्रिप्टिव्हला कसे प्रश्न विचारला जातात आणि ऑब्जेक्टिव्हला त्याच टॉपिकवर कसे प्रश्न विचारला जातात, दोघांचाही अभ्यास सोबत करा. होते, सोपी गोष्ट आहे. जर आज तुम्ही डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलने एखादा टॉपिक वाचला, संध्याकाळी त्याच्यावरची ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू सोडवून पहा, पीवायक्यू सोडवून पहा. कळलं? सोबत करा. हे केल्याने काय होईल की तुमचा मुख्य परीक्षेचा जीएस कंप्लीट होईल. ठीक आहे. मग हा जो जीएस आहे, हा जीएस 1 कंप्लीट होईल, 2 कंप्लीट होईल, 3 कंप्लीट होईल. मग राहिला कोणता? 4 आणि ऑप्शनल. जर तुम्ही एवढं जरी करू शकला तर 50% युद्ध तुम्ही जिंकला असं समजायचं. आता राहिलं उरलेला 50%. मग मग कोणते विषय राहते मेन्सचे? इथिक्स, ऑप्शनल, आणि बाकीचे चंगूमंगू राहतात, इंडियन सोसायटी, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे. तर माझं असं मत आहे की हा जो जीएस 4 आहे आणि बाकीचे जे चंगूमंगू आहे, इंडियन सोसायटी, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, इंटरनॅशनल रिलेशन, ते नंतरही करता येते. ते काही मोठी गोष्ट नाही, 4 महिन्यात सहज करता येते. ठीक आहे. ऑप्शनलच्या रिगार्डिंग माझं असं एक मत आहे की जर तुमचा पूर्ण ऑप्शनल नाही शक्य झाला ह्या 6 महिन्यामध्ये, तर कमीत कमी या ऑप्शनलला जे 2 पेपर असतात त्यातला एक पेपर तरी तुम्ही पूर्ण करून ठेवा. जर तुम्ही असं करू शकला तर 75% लढाई तुम्ही जिंकला असं समजायचं. उरलेली जी 25% लढाई आहे, हे पूर्व परीक्षा झाल्यानंतर जी 4 महिन्यामध्ये मुख्य परीक्षा असते, हे 4 महिने उरलेला ऑप्शनलचा एक सब्जेक्ट आणि बाकीचे हे चंगूमंगू आरामात होईल, आणि बाकी तुम्ही जे करून ठेवलेलं आहे त्याची रिव्हिजन करायची. समजलं? तर अशा पद्धतीने जर तुम्ही प्लॅन केला तर तुमचा चांगला अभ्यास होईल. तुम्ही जे पूर्ण वेळ देऊन अभ्यास करणारे जे पोरं आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कॉम्पिटिशन करू शकाल. त्यानंतरचा मुद्दा येतो रिव्हिजन. महत्वाची नाहीये का? खूप महत्वाची आहे, अति महत्वाची आहे. मग कशी केली पाहिजे? बघा, पहिली रिव्हिजन जी आहे ती तुमची एका वीकमध्ये झालीच पाहिजे. त्यासाठी आपण काय केलंय? 6+1 चा प्लॅन केलेला आहे. 6 दिवस अभ्यास, 1 दिवस रिव्हिजन. मग हा 1 दिवस तुम्ही कोणताही काढा, मग तो तुमचा वर्किंग डे असू शकतो, ओके, किंवा मग तो नसूही शकतो. कोणताही दिवस तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटते तो काढा, पण आठवड्यात एक रिव्हिजन कंपल्सरी आहे. नाही झाली तर अभ्यासाला अर्थ नाही. दुसरी जी रिव्हिजन आहे ती मंथ एंडला झाली पाहिजे. ठीक आहे. मंथ एंडला दुसरी रिव्हिजन तुमची झालीच पाहिजे. जर तुमची मंथ एंडला दुसरी रिव्हिजन झाली तर बऱ्यापैकी जो पोर्शन आहे तो आपण कव्हर केला असं समजायचं, लक्षात राहिला असं समजायचं. मग दुसरी रिव्हिजन मंथ एंडला करताना काय करायचं की पहिला वीक, दुसरा वीक, तिसरा वीक, याच्यामध्ये तर आपण 6+1 हा जो फॉर्म्युला आहे तो फॉलो करतोय. पण जो 4th वीक आहे, या 4th वीक मध्ये मात्र 4+3 हा फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार. कोणाला 3 दिवसात रिव्हिजन होईल पूर्ण महिन्याभराच्या अभ्यासाची, कोणाला 2 दिवसात होईल, कोणाला 5 दिवस लागेल. तर अशा पद्धतीने हा चौथा वीक जो आहे तो त्याला तुम्ही कस्टमाइज करू शकता. रिव्हिजन करत असताना काय करायचं की तुम्ही हायलाईट केलेले जे मुद्दे असतात, ठीक आहे, ज्याला तुम्ही हायलाईट केलेला आहे त्या मुद्द्याला तुम्ही पुन्हा वाचू शकता, पुन्हा वाचन करा, किंवा त्याच्यावरचे एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तसंही करू शकता, दोन्ही करा. दोन्ही केलं तरी चांगलं आहे. जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ते नक्की करा. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. त्यानंतर आन्सर रायटिंग. तिसरी रिव्हिजन, चौथी रिव्हिजन तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा करा, काही विषय नाही, पण 2 रिव्हिजन पहिले कन्फर्म होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आन्सर रायटिंग कधी केली पाहिजे? रोज केली पाहिजे का? आत्ता वाचल्याबरोबर आत्ताच केली पाहिजे का? लहान मूल जेव्हा शिकतं ना तेव्हा ते पहिल्यांदा ऐकायला शिकतं, मग ते पाहतं, ऐकतं, मग बोलतं. बोलल्याबरोबर लिहून पाहते का? नाही लिहून पाहत. आपला अभ्यास सुद्धा आन्सर रायटिंग अशीच केली पाहिजे. कशी केली पाहिजे? जर तुम्ही टार्गेट ठेवलेला आहे की पहिल्यांदा मी हिस्ट्री हा जो विषय आहे तो मी कंप्लीट करणार आहे, ठीक आहे, एक टॉपिक वाचला, लिहून पाहिला, चुकीचं आहे. एका वाचनामध्ये काय होणार आहे? इंटरलिंकेजेस लागणार आहे विषयांमधले? नाही.
पूर्ण विषय व्यवस्थित रीड करा. 2 रिव्हिजन एका महिन्यामध्ये होतात त्याच्यावर. 2 रिव्हिजन होऊ द्या. आणि जेव्हा तुम्ही हिस्ट्री कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या सब्जेक्टकडे वळाल, कोणताही असू शकतो, जिओग्राफी असू शकतो, इंडियन पॉलिटी असू शकतो, इकॉनॉमिक्स असू शकतो, कुठलाही असू शकतो, त्याच्याकडे जेव्हा तुम्ही वळणार आणि याचा अभ्यास तुमचा पूर्ण होणार, ठीक आहे, तर या विषयाकडे तुम्ही वळा, याचा अभ्यास तुम्ही चालू करा आणि याची आन्सर रायटिंग म्हणजे उत्तर लेखन तुम्ही चालू करा. याचे 2 फायदे होईल. कोणते फायदे? विषय व्यवस्थित समजलेला असेल, 2 रिव्हिजन झालेले असेल आणि मग जेव्हा आपण आन्सर रायटिंगला एका टॉपिकवरचे आन्सर आपण लिहायला सुरुवात करू, क्वेश्चन लिहू, त्यावेळेस याची रिव्हिजन होत राहील. विषय चांगला समजलेला असल्याने उत्तर चांगलं लिहिता येईल. आपल्याला भरपूर कंटेंट आपल्या डोक्यात आलेला असेल, विषय असा सरळ आपल्याला दिसेल की कुठून सुरुवात झाली, कुठे संपला, मध्ये कोणत्या कोणत्या घडामोडी आहे, कोणत्या कोणत्या मुद्द्यांची एकमेकांसोबत लिंक आहे, कारण विषयामध्ये इंटरलिंक असते, तर ते सगळं आपल्याला कळेल. तर त्याचे चांगले उत्तर आपल्याला लिहिता येतील. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं, एक विषय संपला तर त्याचा आन्सर रायटिंग सुरू करायची, दुसऱ्या विषयाचा अभ्यास सुरू करायचा. मग आता 2 विषय संपले, हिस्ट्री आणि जिओग्राफी संपला, इंडियन पॉलिटीकडे वळा, त्याचं रिडिंग सुरू करा आणि हिस्ट्रीची आणि जिओग्राफीची आन्सर रायटिंग चालू ठेवा. पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्सची आन्सर रायटिंग पूर्णपणे संपेल. मग मला सांगा की 2 रिव्हिजन प्लस आन्सर रायटिंग म्हणजे 3 रिव्हिजन झाल्या, सोबत आन्सर रायटिंग पण चालू आहे, म्हणजे तुमचा मेन्सचा बऱ्यापैकी अभ्यास जो आहे, 50% अभ्यास तुमचा झालेला आहे, तोही व्यवस्थित झालेला आहे. मग जेव्हा तुम्ही 4 प्रिलिम पास व्हाल आणि नंतरचे जे 4 महिने आहे, तर बाकीच्या विषयाला तुम्हाला ते 4 महिने द्यायला वेळ राहील आणि तुम्हाला कॉन्फिडन्स पडेल का मला चांगले उत्तर लिहिता येते, मला अप्रोच आलेला आहे, ठीक आहे, मला मेन्स प्लस प्रिलिमचा अभ्यास झालेला आहे. कॉन्फिडन्स येणं खूप महत्वाचं आहे, माणसाची स्पीड वाढते ना मग, आहे की नाही? हा, समजलं? हे आन्सर रायटिंग. आता राहिलं न्यूजपेपर रिडिंग. केलं पाहिजे का? होय, केलं पाहिजे. कोणता? लोकसत्ता वाचा ना. हिंदू वाचलाच पाहिजे असं काही नाहीये. आपली जी एमपीएससी आहे ही जरी युपीएससी सारखी झाली असेल तरी युपीएससीच्या लेवलवरती जाणार आहे का? नाही. जेव्हा आधी पण एमपीएससी आणि युपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होती तेव्हा ती युपीएससीच्या लेवलला होती का? नाही. तुम्ही लोकसत्ता जरी वाचला, तुम्ही एडिटोरियल वाचले, तुमच्याकडे चांगला कंटेंट जमवेल, चांगले चांगले एडिटोरियल कापून ठेवा, त्याची एक फाईल बनवा. तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल, दर आठवड्याला, दर महिन्याला, तेव्हा ते आर्टिकल डोळ्यासमोरून घाला. तुमच्याकडे चांगला कंटेंट जमा होईल. तो कंटेंट तुम्हाला वेगवेगळ्या विषयात वापरता येतील. सायन्सचा कंटेंट सायन्समध्ये वापरता येईल, हिस्ट्रीचा हिस्ट्रीमध्ये वापरता येईल, जिओग्राफीचा जिओग्राफीमध्ये वापरता येईल, एसेमध्ये वापरता येईल, एथिक्समध्ये वापरता येईल. कारण आपल्याकडे चांगला कंटेंट येईल तेव्हाच आपण चांगलं लिहू शकणार आहे. त्यासाठी चांगलं वाचणं गरजेचं आहे. चांगलं खाल्लं तर अंगाला लागते ना, चेहऱ्यावर तेज येईल. चांगलं खाल्लंच नाही तर अंगाला कसं लागणार आहे? म्हणून चांगलं रोज खाल्लं पाहिजे. म्हणून चांगला रोज न्यूजपेपर जो आहे तो वाचला पाहिजे. ठीक आहे, रोज एडिटोरियल वाचले पाहिजे, नॅशनल न्यूज वाचल्या पाहिजे. त्यातून तुमची तयारी चांगली परिपक्व पद्धतीने होईल. ठीक आहे, हे तुम्ही केलंच पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काय केलं पाहिजे? याच्या व्यतिरिक्त हा सगळा प्लॅन जो आहे तो प्लॅन तुम्ही 100% डिसिप्लिन मध्ये फॉलो केला पाहिजे. तुमचा प्लॅन तुम्ही फॉलो नाही करू शकत आहे म्हणजे तुमच्या ध्येयापासून तुम्ही दूर जात आहे. मग विनाकारण एमपीएससी कशाला करत राहायचं? माझं स्पष्ट मत आहे, जर आपण डिसिप्लिन फॉलो करू शकत असेल तर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ जो आहे जीवनातला तो एमपीएससी करायला द्या. आणि जर तुम्ही त्या गोष्टी फॉलो करू शकत नसाल तर स्वतःची सोबत गद्दारी करू नका, स्वतःला फसवू नका. आयुष्य अमूल्य आहे, सुंदर आहे. आयुष्य जगण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, त्यापैकी एक एमपीएससी आहे. पण एमपीएससीतून पोस्ट निघालीच नाही म्हणजे मी आयुष्य सुंदर जगू शकत नाही असं काही नाही. कळलं का? तो आपला दृष्टिकोन आहे हो. कळलं? म्हणून जगणं महत्वाचं आहे. कसंही आपण थोडी ना जगत आहे, आपण वेगळे माध्यमातून जगणार आहे. आता माझं नाही झालं पण मी जगत आहे, चांगल्या पद्धतीने जगत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही हा प्लॅन किंवा तुम्ही जो प्लॅन तयार केलेला आहे तो फॉलो करू शकत असाल तरच तुम्ही ह्या गोष्टी करा, अदरवाईज प्रॅक्टिकली सोडून द्या. है ना? येस. अशा पद्धतीने जो बेसिक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या. बाकी तुम्ही जेव्हा स्वतः तयारी कराल तर स्वतःचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. शेवटी टेस्ट सिरीज कधी लावली पाहिजे? आपल्याकडे तर तुम्ही ऑनलाईन क्लास लावला तर तुम्हाला टेस्ट सिरीज मिळेलच.
सोबत जवळपास 50,000 टॉपिक वाईज प्रश्न आपण काढलेले आहे. एक टॉपिक झाला की त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे MCQ ऑनलाईन सोडवता येतात, तुम्ही जिथे तिथून सोडवता येतात. जितके जास्त सोडवाल, जितकी जास्त प्रॅक्टिस कराल, तितकी जास्त कमांड तयार होईल. तर टेस्ट सिरीज लावणं गरजेचं आहे का? हो. मग जर मे महिन्यामध्ये तुमचा प्रिलिमचा पेपर आहे 31 मेला, तर तुम्ही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला टेस्ट सिरीज लावली पाहिजे. का बरं? कारण जर तुमचा पहिले सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज जी आहे ती तुमची असते, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. मग मला सांगा की तुम्ही हिस्ट्रीचा पेपर दिला, तर त्या पेपरमध्ये तुम्ही कुठे कमी पडलेले आहे ते पाहण्यासाठी आणि ते भरून काढण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे ना. नाही तर परीक्षेच्या 8 दिवस आधी जर तुम्ही टेस्ट सिरीज लावली त्याचा काहीच फायदा होणार नाही, कॉन्फिडन्स डाऊन होईल. मग ती कमी भरून काढण्यासाठी वेळ लागेल, तर तुमच्याकडे 2 महिने आहे, ती तुम्ही भरून काढू शकता. ओके. म्हणून कधीही एप्रिलच्या सुरुवातीला टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. स्वतःचं मूल्यमापन कंटिन्यू करत राहा, प्रश्न सोडवत राहा. ठीक आहे. पुढे गेलो मूल्यमापन करायचं, पुढे गेलो इव्हॅल्युएशन करत राहायचं. मी जो अभ्यास केला तो लक्षात आहे का, मला अप्रोच डेव्हलप झालेला आहे का, मला चांगलं लिहिता येत आहे का, हे तुम्ही स्वतः तपासलं पाहिजे. ठीक आहे. हे जर तुम्ही करू शकला तर तुम्ही कुठे असा, तुम्ही जॉब करत असा, तुम्ही कुकरच्या शिट्ट्या मारत असा किंवा तुम्ही कॉलेजला जात असाल, ठीक आहे, तरी तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. कॉलेजला जाणाऱ्या पोरांसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना, जॉब करणाऱ्या विद्यार्थ्याला रिअलाइज झालेलं असतं जग काय आहे, म्हणून तो सिन्सिअरली तयारी करेल. गृहिणी असणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी झालेल्या असतात, म्हणून त्यांनाही रिअलाइज झालेलं असतं की माझं स्वप्न बाकी आहे. या दोघांचे फक्त स्वप्न बाकी असतात. परंतु हा जो कॉलेजला जाणारा विद्यार्थी आहे हा जमिनीपासून 4 इंच वर राहतो. त्याला काही कळतच नाही, कारण त्याची जीवनाची सुरुवात असते, सगळं व्हायचं असते. ठीक आहे. आयुष्यामध्ये प्रेम राहिलेलं असतं, लग्न राहिलेलं असतं, लग्नानंतरच्या बाकीच्या गोष्टी राहिलेल्या असतात. मग त्या गोष्टीच्या मागे तो धावतो, कारण तो मनाने विचार करतो, डोक्याने करू नाही शकत, कारण त्याचं वय कमी असतं, तो तेवढा मॅच्युअर नसतो. पण कॉलेजचे जे दिवस आहेत तेच अभ्यासाचे पण दिवस असतात. जर तुम्ही कॉलेजच्या दिवसांमध्ये जर अभ्यास केला तर नंतर द्यावा लागणारा वेळ तुम्हाला द्यावा लागणार नाही, तुम्ही कमी वयामध्ये अधिकारी व्हाल. आणि जर कॉलेजच्या दिवसामध्ये अभ्यास नाही केला तर नंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातली वर्ष जी आहे ती या गोष्टीला द्यावी लागेल. डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. ओके. तुम्ही जो डिसिजन घ्याल तशीच फळं तुम्हाला मिळतील. आपल्याला जे मिळतं ते आपण भूतकाळामध्ये जे काही डिसिजन घेतलेले आहे त्याचंच फळ मिळत असतं, त्याचं वेगळं काही मिळत नसतं. तर आपण मग नंतर स्वतःला कोसत असतो, माझंच नशीब खराब आहे. नाही, तुमची नशीब खराब नाही, तुमचे डिसिजन खराब झालेले होते मागच्या काळामध्ये, म्हणून आज तुम्ही या अवस्थेमध्ये असाल. कळलं का? म्हणून कॉलेजमध्ये राहणाऱ्या पोरांनी जरा बाकीचे जे आकर्षण आहे ते केलेच पाहिजे. प्रेम केलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे, ठीक आहे, एन्जॉय केला पाहिजे, सोबत अभ्यास केलाच पाहिजे. आवश्यक आहे. ठीक आहे, लक्षात आलं. याच्या व्यतिरिक्त जर पुन्हा काही राहिलं तर मी तुम्हाला नक्की सांगेल. रेफरन्स बुक जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला व्हिडिओ आहेच युट्यूबवर, तुम्ही माझं नाव सर्च करा, वैभव सर रेफरन्स बुक फॉर MPSC असं सर्च केलं तर तुम्हाला मिळेलच. नाही तर आपला हा मोबाईल नंबर आहे 9307814586. या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. तुम्हाला सिलेबस मी पाठवून देतो, तुमच्याकडे नसेल तर. NCERT जे पुस्तक आहे त्याची लिंक मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे. त्यानंतर UPSC आणि MPSC ची PYQ जर तुमच्याकडे नसेल तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे पाठवतो. समजलं? व्हेरी गुड. आणि जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मध्ये अभ्यास करायचा असेल तर आपल्याकडे आपण नवीन बॅच सुरू केलेल्या आहेत. ठीक आहे. एक जी बॅच आहे ती गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आहे. ठीक आहे. हा गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम कशासाठी आहे तर आम्ही इथे तुम्हाला टास्क देणार आहे. ते टास्क तुम्ही 90% जरी फॉलो केले तर तुम्हाला सिलेक्शन तुमचं होईल. आणि सिलेक्शन जर म्हणजे फक्त पूर्वपरीक्षा जरी तुम्ही पास झाला, म्हणजे 90% प्लॅन फॉलो केला आणि पूर्वपरीक्षा पास झाला तर तुम्हाला 1,00,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा मिळणार आहे. हे प्रोत्साहनपर बक्षीस असणार आहे, जेणेकरून तुम्ही पुढे मोटिवेट झाला पाहिजे. आणि जर 90% प्लॅन फॉलो केला आणि सिलेक्शन नाही झालं तर तुमची पूर्ण फी 100% फी परत मिळणार आहे. टर्म्स अँड कंडिशन अप्लाय आहे. आम्ही तुम्हाला जो प्लॅन देऊ तो तुम्हाला 90% फॉलो करावा लागेल. ओके. ही 18 महिन्याची बॅच आहे. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके. याची फीज वगैरे किती आहे त्याच्यासाठी तुम्ही मला मेसेज करा. हे 18 पुस्तकं तुम्हाला या प्रोग्रामच्या अंतर्गत मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत तुम्हाला मेंटॉरशिप प्रोग्राम मिळणार आहे. तुम्ही जे काही आन्सर रायटिंग करणार आहे 24 तासाच्या आत तुम्हाला त्याचं आन्सर जे आहे ते आन्सर तुम्हाला चेक करून मिळणार आहे. ठीक आहे. आणि हा प्लॅन आम्ही याच्यासाठी तयार केला की तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे.
आम्ही सांगतो त्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. बऱ्याच विद्यार्थी ते फॉलो करत नाही आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण हा आणलेला आहे. त्यानंतर हे बघा, एवढे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते आपण कव्हर करणार आहे. प्रिलिम आणि मेन्स दोन्हीचे सब्जेक्ट आपण कव्हर करणार आहे. ऑप्शनल सुद्धा कव्हर करतोय आपण. याचे बुक्स जे आहेत हे सगळ्या विषयांवरची बुक्स तुम्हाला मिळणार आहे. लाईफ टाईम पण बॅच आहे आपल्याकडे. ते कॉलेजला आहात, 18 महिन्याची बॅच नाही, मला पुढच्या 2-3 वर्षाचा विचार करून मी क्लास करत आहे किंवा अभ्यास करत आहे, तर त्यांच्यासाठी लाईफ टाईम बॅच आहे. लाईफ टाईम याचा अर्थ काय आहे की तुम्ही पुढचे 5 वर्ष तुम्हाला बॅचचा ऍक्सेस राहील. नवीन नवीन जेवढ्याही बॅच येईल त्या तुम्हाला मिळतील. तुम्हाला पुस्तकं मिळेल, तुम्हाला मेंटॉरशिप प्रोग्राम मिळेल, म्हणजे तुम्ही एनी टाइम कनेक्ट राहणार आमच्या लोकांसोबत. तुम्हाला आन्सर रायटिंग मिळेल, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला बुक्स मिळतील घरपोच तुमच्या ॲड्रेसवरती फ्रीमध्ये, ठीक आहे. त्यानंतर तुमचा जर हिस्ट्री किंवा पॉलिटिकल सायन्स हा जर सब्जेक्ट असेल, ऑप्शनल म्हणून तुम्ही निवडला असाल, तर तो सुद्धा आपण घेतोय. 18 महिन्याचा ऍक्सेस तुम्हाला राहील, ठीक आहे. मी स्वतः हिस्ट्री हा जो विषय आहे तो घेणार आहे, तर त्याला सुद्धा तुम्ही ह्या नंबरवर मेसेज करू शकता. 22 तारखेनंतर आपण इतिहास ऑप्शनल सुरू करणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं? व्हेरी गुड. जर तुम्हाला काही विचारायचं राहिलं तर आपल्या या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट नक्की टाका. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देणार. तुम्ही मेसेज केला मला तरी चालेल, काही हरकत नाही. आणि बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. या संदर्भात पुन्हा काही अडचणी राहिल्या तर नक्की विचारा, तुमच्या अडचणी सॉल्व्ह केल्या जाईल. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे, हॅव अ नाईस फ्युचर. बाय बाय, टेक केअर.